देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। शेतकऱ्यांसाठी ठळक बातमी व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। फक्त तहडूला शेवटपर्यंत पाहत चला। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी अखेर मुहूर्त लागला। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे। नेमका हप्ता आता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार पुढे बघूया। चक्रीवादळाचा इशारा, हिवाळ्यात पावसात धुमाकूळ घालणार, अनेक राज्यांना अलर्ट जारी। बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असल्यामुळे आता अनेक राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला। अतिवृष्टीच्या अनुदानापासून 85,000 शेतकरी वंचित। सप्टेंबर महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर राज्य सरकारच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1,506 कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद करण्यामध्ये आली होती। मात्र KYC अभावी बहुतांश शेतकरी वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान। ऊसाच्या फळामध्ये आढळली 3 पिल्ले, बिबट्याची चर्चा, शेतकऱ्यांची वाढली धडधड। वन विभागाकडून स्पष्टीकरण। सांगली जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे। ऊस तोडणी दरम्यान फळामध्ये 3 पिल्ले आढळल्यामुळे शेतकरी घाबरले। बिबट्याची चर्चा जोरामध्ये झाली। मात्र वन विभागाने तपासणी करून ती पिल्ले रानमांजराची असल्याचे स्पष्ट केले। केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये, शेतकऱ्यांना 1 रुपये किलोने केळी विकण्याची वेळ, तर शहरामध्ये 1 डझनला 60 ते 70 रुपयांचा दर। सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना 1 रुपये किलोने केळी विकण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात 1800 कोटी रुपये जमा, शेतकऱ्यांना दिलासा। नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असल्यामुळे राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पेरणीसाठी खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता मोठा आधार झाला। खरीपात नुकसान, रब्बीमध्ये महागाई, शेतकऱ्यांना बसतोय दुहेरी फटका। सध्या जर बघायला गेलं तर खते आणि बियाणांच्या दरवाढीमुळे आता राज्यभरातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहे। बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव, तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक। एकीकडे कांद्याच्या दरामध्ये घसरण होत आहे तर दुसरीकडे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 1,579 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला होता। त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 409 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून अजून बरीच रक्कम सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पावसाने जमीन खरडली, सरकारकडून माती, गाळ, मुरुम मोफत मिळतंय। राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली होती अशा शेतकऱ्यांना दिलासा। एकाच झाडाला वांगी टोमॅटोचे पीक, नितीन गडकरी यांची माहिती। आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता एकाच झाडाला वांगी टोमॅटो किंवा बटाटे टोमॅटो असे 2 पीक घेणे देखील शक्य आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। ई-पीक पाहणीत शेतमालाची नोंदच नाही, नोंद नसल्यामुळे शेतकऱ्यांना विक्री करताना अडचणी। ई-पीक पाहणीमध्ये शेतमालाची नोंदच नाही असा गंभीर प्रकार समोर। या लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये कायमचे बंद, KYC मधून समजणार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न। लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व लाभार्थी महिलांना KYC करणे अनिवार्य आहे। दरम्यान आता KYC मधून ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार। मोठी बातमी, महाविकास पॅकेजचा दुसरा टप्पा सुरू। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31,728 कोटींमधील उर्वरित रक्कम जमा होणार। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यामध्ये आले होते की शेतकऱ्यांच्या खात्यावरती
नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार आणि पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संकट काळात 7 कोटी कष्ट शेतकऱ्याचे आणि मलिदा एजंट निर्यातदारांचा नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर क्विंटल मागे 7 किलो वजन कमी दाखवून निर्यातदारांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे उघड झाले असून आता शेतकरी वर्गामधून तीव्र या ठिकाणी संताप व्यक्त. उत्पादन खर्चावरती आधारित भाव द्या अन्यथा रस्त्यावरती उतरून लढा, रविकांत तुपकर यांचा इशारा. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे आणि याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल. शेतमालाला या ठिकाणी आता चांगला दर देण्यामध्ये यावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी केली असून या ठिकाणी सरकारला आंदोलन करण्याचा देखील त्यांनी यावेळी इशारा दिला असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. उत्पादन खर्चावरती आधारित भाव देणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून यावरती ठोस निर्णय होणे देखील अतिशय आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी मारला डल्ला, नियमबाह्य पद्धतीने पैसे घेणाऱ्यांवरती आता होणार कठोर कारवाई. लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी असून आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी डल्ला मारले असल्याचे उघड आले असून आता अशा महिलांवरती कठोर कारवाई करण्यामध्ये येणार आहे. महाडीबीटी पोर्टल ठप्प, योजनांच्या लाभासाठी कार्यरत असलेले महाडीबीटी पोर्टल काही दिवसांपासून बंद पडले असल्यामुळे अनेक योजनांचे अनुदान रखडले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता पोर्टल सुरू होण्याची प्रतीक्षा. सरकारने पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवली. आता जंगली प्राण्यांसह अतिवृष्टी पुराने झालेली पीक हानी देखील मिळणार. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता सरकारने पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. त्यानुसार आता जंगली प्राण्यांसह अतिवृष्टी व पुराने झालेली पीक हानी देखील मिळणार. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. मराठवाड्यामध्ये सरकारकडून आतापर्यंत 8,708 कोटी रुपयांचे अनुदान वाटप, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्या अनुषंगाने गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. त्यानुसार आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8,708 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असून आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोठा दिलासा मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे रब्बी हंगामामध्ये पेरणी, खते, बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता मोठा आधार मिळाला. मोठी बातमी. 6,78,359 शेतकऱ्यांचे KYC प्रलंबित. शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांनी KYC केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून KYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. KYC करणे अत्यंत आवश्यक. लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16 हप्ते जमा करण्यात आले. कृषी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची अत्यंत गरज, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली आहे. शेतकरी कंपन्यांची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता राज्यभरातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे. PM किसान योजनेचा हप्ता हा जमा झाल्यानंतर राज्य सरकार PM किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अद्ययावत यादी मागवत असते. त्यानुसार आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी ही राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे. साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या आत नमोचा हप्ता हा खात्यावरती जमा होणार.
रब्बी पेरणी क्षेत्रामध्ये यंदा मोठी तफावत बघायला मिळत आहे। राज्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचं आता स्पष्ट या ठिकाणी बघायला मिळत आहे। यामुळे आता पेरणी क्षेत्रावरती याचा परिणाम दिसून येत आहे। नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपला असताना देखील पेरणीचा वेग अद्याप देखील मंदावलेला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यातील काही भागामध्ये अजून देखील वापसे झाले नसल्यामुळे रब्बी पेरणी रखडली असल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। ऊस दर साठीचा आंदोलन चिघळलं, स्वाभिमानींना ओलम कारखाना बंद पाडला, 3400 रुपयांचा दर मान्य नाही। आज चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील 5 कारखान्यांनी ऊसाला दिलेला प्रतिटन 3400 रुपये दर या ठिकाणी मान्य नसल्याची भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 1900 रुपयांचा दर सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना कांद्याच्या दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या परिसरामध्ये सध्या कांद्याला काय दर मिळत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या जर बघायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला 1900 रुपयांचा दर मिळाला। राज्यातील हमीभाव कापूस खरेदीच्या आस्ते कदम खरेदीबाबतच्या जाचक अटींचा होत आहे परिणाम। राज्यामध्ये शासनाची CCI मार्फत कापसाची खरेदी सुरू झाली असली तरी या खरेदीकरिता शेतकऱ्यांना जाचक वाटतील अशा अटी लादल्यामुळे कापसाच्या हमीभाव खरेदीचे आस्ते कदम दिसायला लागले आहे। यातून व्यापाऱ्यांना कमी दराने कापूस खरेदीला मुभा मिळाली आहे। लूट होत आहे ती शेतकऱ्यांची, पण यामधून कोणालाही चिंता वाटताना सध्या दिसून येत नाही। लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन आता दूर, भर सभेमध्ये एकनाथ शिंदेंचा शब्द। योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर विरोधांकडून सारंसार या ठिकाणी अफवा पसरण्यामध्ये येत होत्या की लाडकी बहीण योजना ही बंद होणार। मात्र यामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते म्हटले की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता मिटली। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हप्ता हा वेळेवरती न मिळण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांनी eKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ eKYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करून आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने ही 2 कामे करणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची ही 2 कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। एकमेकांशी न बोलण्यासारखे काहीही घडले नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले। शिंदे यांच्यासोबत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती, मात्र एकमेकांशी न बोलण्यासारखे काही घडले नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। आता पांढऱ्या सोन्याला लागले लाल बोंड अळीचे ग्रहण, शेतकरी पुन्हा अस्मानी संकटामध्ये, बळीराजा चिंतेमध्ये। सध्या जर बघायला गेलं तर आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे बघायला मिळत आहे। पांढऱ्या सोन्याला आता लाल बोंड अळीचे ग्रहण लागले असल्याचे बघायला मिळाले। रब्बी हंगामामध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभाव, पारंपरिक शेती अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावरती बघायला मिळत आहेत। रब्बी हंगामामध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभाव या ठिकाणी वाढला असून आता पारंपरिक शेती अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर। महत्त्वाची बातमी, मराठवाड्यातील 40% शेतकरी अजून देखील मदतीपासून वंचित, शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। eKYC अभावी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना eKYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण सुरूच, कमी दराबरोबर अतिवृष्टीचा देखील फटका सध्या जर बघायला गेलं तर आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे या ठिकाणी नुकसान होत आहे। कांदा उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाला असून शेतकरी आता चांगला संकटामध्ये सापडला आहे। शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।